नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हनुमान जन्मकथा. हनुमानाची ही जन्मकथा ऐकल्याने गरिबी, संकट दूर होतात. फक्त ऐकल्याने सर्व दुःखाचा नाश होतो आणि म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग कथा बघूया. काळाच्या अथांग प्रवाहात एक असा क्षण आला होता जेव्हा पृथ्वीवरील सगळे संतुलन हलू लागलं. धर्म, सत्य आणि न्याय हे शब्द फक्त ग्रंथापुरते उरले होते, तर अधर्म, अन्याय आणि क्रूरता पृथ्वीवर आपले पाय घट्ट रोवून बसली होती. अनादी काळापासून आणि क्रूरता पृथ्वीवर आपले पाय घट्ट रोवून बसली होती. अनादी काळापासून ही सृष्टी धर्म आणि अधर्म यांच्या संतुलनावर चालत आली आहे. जेव्हा जेव्हा धर्म वाढतो तेव्हा तेव्हा ही सृष्टी आनंदाने फुलते आणि जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मात्र अंधार हळूहळू सर्वत्र पसरू लागतो. असा एक काळ आला होता पृथ्वीवर अधर्माने आपले भयंकर रूप धारण केले होते. जंगलाच्या गाभाऱ्यात भीतीचा वास होता. नदीच्या प्रवाहातही अस्वस्थता होती आणि आकाशातही एक शांतता पसरली होती. भयानक शांतता, जणू काही मोठं संकट येण्याआधीची शांतता. राक्षसांचा अत्याचार मात्र दिवसेंदिवस वाढत होता आणि ते फक्त युद्ध करत नव्हते, तर धर्माचं मूळच कडवून टाकण्याचा ते प्रयत्न करत होते. ऋषीमुनी जेव्हा जेव्हा यज्ञ करत तेव्हा तेव्हा हे राक्षस त्या यज्ञात विघ्न आणत. पवित्र वेदांचे मंत्र जेव्हा उच्चारले जात तेव्हा त्या मंत्रांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न होत होता. साधूंच्या आश्रमावर हल्ले होत होते. निरापराध जे लोक होते त्या लोकांवर अन्याय होत होता आणि भय तर इतकं वाढलं होतं की लोकांनी देवाचं नाव घेणं सुद्धा कमी केलं होतं. एकेकाळी जिथे राम नाम आणि हर हर महादेव यांचा जल्लोष होता, आता फक्त भीती आणि आक्रोश ऐकू येत होता. मित्रांनो, पृथ्वी माता हे सर्व सहन करत होती, पण तिचं हृदय सुद्धा आता वेदनेने भरून आलं होतं. आणि एके दिवशी ती या साऱ्या दुःखाने व्याकुळ होऊन देवतांच्या दरबारात पोचली. तिचं रूप थकलेलं होतं. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि आवाजात मात्र वेदना होती. तिने देवाकडे पाहत एकच विनंती केली, माझ्यावरचा हा भार आता सहन होत नाही मला. देवा, वाचवा मला. तुम्ही देवा धर्माचं रक्षण करा. देवता हे दृश्य पाहून स्तब्ध झाली. इंद्र, वरुण, अग्नी या साऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता मात्र स्पष्ट दिसत होती. कारण त्यांनाही माहित होतं की हा अधर्म आता त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहे. त्यामुळे सर्व देव, ऋषी, सगळे गंधर्व एकत्र आले आणि त्या सर्वांनी एकत्रितपणे विचार केला, या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता कोणाची मदत घ्यावी. आणि शेवटी सर्वांची नजर मात्र एकाच दिशेला वळली, त्या परम शक्तीकडे, त्या अद्वितीय शक्तीकडे, जी शक्ती सृष्टीचा निर्मिती, पालन आणि संहार करू शकते. आणि मग ते सर्वजण ध्यानमग्न झाले आणि त्यांनी संपूर्ण श्रद्धेने प्रार्थना सुरू केली. आणि त्या प्रार्थनेत इतकी शक्ती होती की संपूर्ण सृष्टी एक अद्वितीय कंप निर्माण झाला. वारा मंद झाला, झाडाची पाने हलणं थांबली, नद्या शांत झाल्या आणि आकाश जणू स्थिर झालं. आणि त्या दिव्य शांततेत अचानक एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. तो प्रकाश इतका तेजस्वी होता, त्या प्रकाशाने हळूहळू सगळा अंधार दूर केला. आणि नंतर तो प्रकाश हळूहळू एका दिव्य स्वरूपात परावर्तित झाला. तो होता भगवान शिव यांचा साक्षात्कार. त्यांच्या जटामधून वाहणारी गंगा, कपाळावरती अर्धचंद्र आणि डोळ्यातील अनंत शांतता. हे दृश्य इतकं दिव्य होतं की देवतांनी आपलं मस्तक त्या ठिकाणी नमवलं.
परंतु त्या शांततेच्या मागे एक प्रचंड सामर्थ्य दडलेलं होतं. भगवान शिवानी सर्वांकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत करुणा होती, पण त्याचबरोबर एक दृढ निश्चय देखील होता. त्यांचा तो गंभीर गोड आवाज संपूर्ण सृष्टीत घुमला. धर्माचा नाश कधीच होऊ शकत नाही आणि अधर्म कितीही वाढला तरीही त्याचा अंत मात्र निश्चित असतो. हे शब्द ऐकताच देवतांच्या मनात एक आशेचा प्रकाश उजळला आणि शिव पुढे म्हणाले, यावेळी सृष्टीच्या संतुलनासाठी विशेष शक्ती पृथ्वीवर अवतरणार आहे आणि ही शक्ती केवळ बलवान नसेल तर ती बुद्धी, निष्ठा आणि भक्ती यांचा संगम असेल. देवता एकाग्रतेने ऐकत होत्या. हा अवतार माझ्या अंशातूनच जन्म घेईल, पण त्याचा जन्म मात्र सहज होणार नाही. त्या जन्मामागे एका स्त्रीची कठोर तपश्चर्या असेल, एका आईच्या हृदयातील प्रखर इच्छाशक्ती असेल. आणि हे ऐकताच सगळ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. ही स्त्री कोण आहे? कोणत्या आईच्या पोटी ते जन्म घेणार आहे? ही दिव्य शक्ती. वेळी शिवाच्या ओठावर एक सूक्ष्म स्मित उमटलं आणि ते म्हणाले, वेळ येईल तेव्हा सर्व तुम्हाला कळेल, पण लक्षात ठेवा, जन्म म्हणजे केवळ एका योद्ध्याचा नसेल. हा जन्म एका भक्ताचा असेल, जो भविष्यात परमधर्म रक्षकाच्या सेवेत स्वतःला पूर्णपणे समर्पित करेल. त्या शब्दाकडे एक अद्वितीय गूढता होती आणि त्या क्षणापासून संपूर्ण सृष्टीत एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. जणू प्रत्येक कण त्या दिव्य घटनेची वाट पाहत होता. वारा आता साधा नव्हता, त्यात एक संदेश होता आणि आकाश आता नुसतं निळं होतं, ते आशेने उजळलं होतं आणि पृथ्वी पुन्हा एकदा विश्वासाने भरून आली होती. कारण लवकरच जन्म घेणार होता एक असा वीर जो केवळ शक्तीचाच नव्हता, भक्तीचा सुद्धा जिवंत अवतार होता. आणि त्या दिव्य प्रवासाची सुरुवात होणार होती एका आईच्या अश्रूमधून, तिच्या तपश्चर्येतून आणि तिच्या अखंड श्रद्धेतून. प्रेमळ मित्रांनो, एकेकाळी स्वर्गलोकात एक अतिशय सुंदर तेजस्वी अप्सरा होती. अंजना नावची. तिचं रूप इतकं मोहक होतं, देवताही तिच्याकडे पाहून थक्क व्हायच्या. परंतु कधी कधी काय होतं की सौंदर्याबरोबर अहंकारही नकळत येतो आणि अंजना ही काही अपवाद नव्हती. एकदा अंजना एका महान ऋषीच्या आश्रमात गेली. तो ऋषी ध्यानमग्न होत पूर्णपणे ईश्वर चिंतनात लीन झाला होता. मात्र अंजना आपल्या सौंदर्याच्या गर्वात होती. तिने नकळतपणे त्या ऋषीच्या तपात विघ्न आणलं आणि क्षणात त्या ऋषीचा ध्यानभंग झाला. त्याने डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात क्रोध नव्हता, पण एक गंभीरता होती. त्याने शांत पण कठोर आवाजात म्हटलं, तुझ्या सौंदर्याचा तुला गर्व झाला आहे आणि म्हणूनच तू पृथ्वीवर वानर रूपात जन्म घेशील. हे ऐकताच अंजना थरथरली. तिचा अहंकार क्षणात नष्ट झाला आणि तिने रडत रडत ऋषीच्या चरणी मस्तक ठेवले. माझी चूक झाली, मला माफ करा, मला क्षमा करा. आणि ऋषीचं हृदय करुणेने भरून आलं. त्याने शाप शिथिल केला. तू वानर रूपात जन्म घेशील, पण तुझ्या पोटी एक दिव्य पुत्र जन्म घेईल, जो संपूर्ण सृष्टीत पूजला जाईल आणि त्याच्या जन्मामुळे तुझं जीवन धन्य होईल. त्या शब्दांनी अंजनीच्या जीवनाला एक नवीन दिशा दिली. काळ पुढे सरकला आणि अंजना पृथ्वीवर जन्माला आली आणि ती अंजनी माता म्हणून ती आता वानर रूपात होती. पण तिच्या मनात एकच भावना होती, माझ्या जीवनाला अर्थ मिळावा. मला असा पुत्र मिळावा की जो जगासाठी काहीतरी महान कार्य करेल. अंजनी माता ही अतिशय साधी, पवित्र आणि भक्तिमय जीवन जगत होती. तिने संसार स्वीकारला आणि तिचा विवाह झाला पराक्रमी वानरराज केशरी यांच्याशी.
केसरी अत्यंत शूर, धर्मनिष्ठ आणि प्रजेला प्रेम करणारे ते. त्यांच्या पराक्रमाच्या कथा सर्वत्र प्रसिद्ध होत्या, पण त्यांच्या आयुष्यात मात्र एक कमी होती. त्यांना अपत्य नव्हतं. अंजनी माता ही बाहेरून शांत दिसत होती, पण तिच्या हृदयात एक शांत वेदना जळत होती. मी आई कधी होणार? प्रत्येक वेळी इतर स्त्रियांना त्यांच्या मुलासोबत पाहायची, तेव्हा तिचं मन हळवं व्हायचं. तेव्हा तिच्या डोळ्यात नकळतपणे अश्रू यायची. ती आकाशाकडे पाहून विचारायची, हे देवा, माझ्या आयुष्यातही हा आनंद कधी येणार आहे? तिची ही वेदना कधीही कोणासमोर व्यक्त केली नाही. ती शांतपणे सहन करत होती आणि तिची श्रद्धा अधिकच दृढ होत गेली. एक दिवस अंजनी मातेने ठरवलं, मी देवाला प्रसन्न करणारच, कितीही कठीण असलं तरीही. ती जंगलात गेली आणि उंच डोंगर, दाट झाडी आणि पूर्ण शांतता तिने बसून तपश्चर्या सुरू केली. दिवस गेले, महिने गेले, वर्ष उलटले. तिने अन्न पाणी लागलं, फक्त ईश्वराच्या नावाचा ती जप करत राहिली. कधी कडकडून, कधी मुसळधार पाऊस यायचा, कधी कडकडून ऊन, कधी कडाक्याची थंडी, पण तिचं मन विचलित झालं नाही. तिच्या ओठावर सतत एकच नाव होतं, सांब सदाशिव, सांब सदाशिव. आणि तिची तपश्चर्या इतकी प्रखर होती की तिच्या शरीरातून तेज प्रकट होऊ लागलं आणि जंगलातील प्राणीही तिच्याजवळ शांत बसू लागले. त्यामुळे तिच्या भक्तीपुढे निसर्गही आता नतमस्तक झाला. अंजनी मातेच्या अखंड तपश्चर्येमुळे संपूर्ण सृष्टीत एक अद्वितीय ऊर्जा निर्माण झाली. देवतांनाही तिच्या भक्तीचे सामर्थ्य जाणवलं. ही साधी स्त्री नव्हतीच, हिच्या मनात एक महान संकल्प आहे हे ईश्वराला कळलं होतं. तिच्या प्रत्येक श्वासात भक्ती होती, तिच्या प्रत्येक अश्रूमध्ये प्रार्थना होती आणि हळूहळू तिची ही प्रार्थना त्या परमशक्तीपर्यंत पोहोचली. त्या दिवशी जंगलात एक विलक्षण शांतता पसरली. वारा मंद झाला, आकाश उजळलं आणि एक दिव्य तेज अंजनी मातेच्या समोर प्रगट होऊ लागलं. ती क्षणभर थरथरली. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं, कारण तिच्या तपश्चर्येला उत्तर मिळणार होतं. ही केवळ एका स्त्रीची कथा नव्हती, ही होती आईच्या प्रेमाची, श्रद्धेची आणि त्यागाची शक्ती. कारण आईचं हृदय जेव्हा खऱ्या भक्तीने भरलेलं असतं ना, तेव्हा देवांनाही तिच्या समोर नतमस्तक व्हायलाच लागतं. आणि आता त्या भक्तीचा फळ देण्यासाठी स्वतः देव पुढे येणार होते. अंजनी मातेची तपश्चर्या परमोच्च बिंदूवर पोहोचली होती. तिच्या अंगावर उपवासाची कृशता दिसत होती, पण मनातील श्रद्धा दिवसेंदिवस अधिक तेजस्वी होत गेली. तिच्या प्रत्येक श्वासात शिव शिव असा जप गुंजत होता. जणू तिचं अस्तित्व त्या नामात विलीन झालं होतं. त्या दिवशी जंगलात काहीतरी विलक्षण घडलं. पक्ष्यांची किलबिलाट थांबला, वाऱ्याची झुळक स्थिर झाली आणि वातावरणात एक अद्वितीय शांतता पसरली. त्या शांततेत एक तेजस्वी प्रकाश हळूहळू प्रगट होऊ लागला. अंजनी मातेने डोळे उघडले. तिचे हृदय धडधडू लागलं. तिच्या समोर उभं होतं ते दिव्य, करुणामय आणि अनंत सामर्थ्याचं रूप, भगवान शिव. त्या तेजस्वी रूपाकडे पाहून अंजनी माता पूर्णतः नम्र झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. तिने थरथरत्या आवाजात मस्तक झुकून त्या क्षीणतीला काहीच बोलवलं नाही. कारण तिची प्रार्थना, तिचं दुःख, तिच्या वेदना, तिच्या इच्छा सगळं काही त्या परमेश्वराला आधीच तर माहीत होत्या. भगवान शिवाने तिच्याकडे प्रेमानं पाहिलं. त्यांच्या नजरेत करुणा होती आणि त्या करुणेत एक आश्वासन दडलं होतं. त्यांनी शांत पण गंभीर स्वरात सांगितलं, तुझी तपश्चर्या व्यर्थ जाणार नाही. तुझ्या पोटी एक असा पुत्र जन्माला येईल जो माझाच अंशातून अवतरलेला असेल. तो अपार शक्तीचा धनी असेल, पण त्याहूनही मोठं त्याचं मन असेल. तो भक्तीचा सागर असेल आणि धर्मासाठी आपलं सर्वस्व अर्पण करेल. हे शब्द ऐकताच अंजनी मातेचं मन आनंदाने भरून आलं. तिच्या आयुष्यातील सर्व दुःख जणू त्या क्षणी विरून गेली.
तिला जाणवलं तिच्या आयुष्याला आता खरा अर्थ मिळणार आहे. काळ पुढे सरकत होता आणि त्या दिव्य संकल्पाची पूर्तता होण्यासाठी अनेक अदृश्य शक्ती एकत्र काम करू लागल्या. अंजनी मातेच्या आयुष्यात तिच्या पतीचे स्थान तितकंच महत्त्वाचं होतं. तिचा विवाह पराक्रमी वानरराज केसरी यांच्याशी झाला होता. केशरी अत्यंत शूर, निडर आणि धर्मनिष्ठ होता. केशरीच्या नावाचा उल्लेख होताच शत्रूच्या मनात भीती निर्माण व्हायची. पण त्याची खरी ओळख फक्त त्याच्या पराक्रमात नव्हती, तर त्याच्या धर्मनिष्ठ स्वभावात होती. ते अन्याय सहन करत असत आणि नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहत असत. एकदा एका भयंकर राक्षसाने ऋषीच्या आश्रमावर हल्ला केला. सर्वत्र भीती पसरली. यज्ञविधी उद्ध्वस्त होऊ लागले. त्याच वेळी केसरी निर्भयपणे पुढे सरसावले. त्यांनी त्या राक्षसाशी प्रचंड युद्ध केलं. त्यांच्या प्रत्येक प्रहारात धर्माची ज्वाला होती. शेवटी त्याने त्या राक्षसाचा पराभव केलाच आणि ऋषींना वाचवलं. त्यांच्या त्या पराक्रमावर प्रसन्न होऊन ऋषींनी आशीर्वाद दिला, तुझ्या वंशात एक असा पुत्र जन्माला येईल जो केवळ पराक्रमीच नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी जन्म घेईल. हा आशीर्वाद जणू भविष्यातील एका महान घटनेची साहस होती. पण या दिव्य योजनेत अजून एक शक्ती होती जी सर्वत्र असूनही अदृश्य होती आणि ती म्हणजे वायुदेव. वायुदेव म्हणजे प्राण, श्वास, जीवनाची अदृश्य शक्ती. ते दिसत नाही, पण त्यांच्याशिवाय कोणताही जीव मात्र जगू शकत नाही. भगवान शिवाच्या संकल्पाला साकार रूप देण्यासाठी वायुदेव माध्यम बनले. त्यांच्या सूक्ष्म अदृश्य स्पर्शाने अंजनी मातेच्या जीवनात एक नवीन ऊर्जा प्रवाहित होऊ लागली. अंजनी मातेला जाणवू लागलं की तिच्या आसपास काहीतरी बदलत आहे. वाऱ्याची प्रत्येक झुळूक तिच्या अंगावरून जाताना एक विलक्षण शांतता देत होती. तिच्या मनात एक अनामिक आनंद भरून येत होता. ती कधीकधी आकाशाकडे पाहून हसत, कारण तिच्या अंतरात्म्याला जाणवत होतं तो क्षण आता दूर नाहीये. ती शांतपणे आपल्या जीवनात रमली होती, पण तिच्या अंतर्मनात दिव्य प्रकाश जागृत झाला होता. केसरी याचे सामर्थ्य, त्याची निडरता, अंजनी मातेची भक्ती, तिचं समर्पण आणि वायुदेवाचं अदृश्य आशीर्वाद हे सगळं एकत्र येऊन एका महान जन्माची तयारी होत होती. सृष्टीत प्रत्येक गोष्ट त्या क्षणाची वाट पाहत होती. वारा जणू अधिक वेगाने वाहू लागला होता. आकाश अधिक स्वच्छ दिसू लागले होते आणि पृथ्वी मात्र ती तर जणू आनंदाने थरथरतच होती. कारण आता वेळ जवळ येत होती. एका अशा बालक जन्म घेणार होता जो केवळ एका आई वडिलांचा पुत्र नव्हता, तर तो संपूर्ण सृष्टीचा आधार बनला होता. त्याच्या जन्माने अधर्म थरथरणार होते, भक्तांना आधार मिळणार होता आणि भविष्यात येणाऱ्या धर्मरक्षकाच्या सेवेसाठी एक महान शक्ती तयार होणार होती. तो येत होता हळूहळू पण निश्चितपणे. आणि त्या दिव्य आगमनाची साहस आता प्रत्येक कणाकणाला लागली होती. अंजनी मातेच्या जीवनात आता एक विलक्षण परिवर्तन घडू लागलं होतं. तिच्या अंतर्मनात शांततेसोबतच एक अनामिक आनंद सतत जागरूक होत होता. ती जिथे जाईल तिथे जणू प्रसन्नतेची लहर पसरत होती. असे केसरी देखील हा बदल अनुभवत होता. त्यांच्या मनात एक खात्री निर्माण झाली होती की काहीतरी अद्वैत घडणार आहे. एक दिवस पहाटेचा कोवळा प्रकाश हळूहळू पृथ्वीवर उतरू लागला होता. आकाश निरभ्र होतं. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सुरू होता आणि वातावरणात एक अद्वितीय पवित्रता जाणवत होती. त्या दिवशी निसर्गाचा प्रत्येक कण वेगळाच भासत होता. जणू सृष्टी स्वतः एखाद्या दिव्य क्षणाची तयारी करत होती. अचानक एक हलकी पण अत्यंत सुखद वाऱ्याची झुळूक वाहू लागली. आणि ती साधी झुळूक नव्हती, त्या स्पर्शात एक जीवनदायी ऊर्जा होती. तो स्पर्श होता वायुदेवाचा. त्या दिवशी अंजनी माता गहन ध्यानात होती आणि तिचं मन पूर्णपणे ईश्वरात विलीन झालं होतं. तिच्या भोवती एक सूक्ष्म तेज पसरलं होतं.
त्याच क्षणी वायुदेवाचा दिव्य स्पर्श तिच्या जीवनात एक अदृश्य चमत्कार घडून गेला. त्याच वेळी दूरवर एका यज्ञात देवतांना अर्पण केलेले पवित्र हविष म्हणजेच प्रसाद वाऱ्याच्या वेगाने उचलला आणि तो थेट अंजनी मातेच्या हातात येऊन पडला. हा काही योगायोग नव्हता, तो होता नियतीचा एक दिव्य संकल्पना. अंजनी मातेने हे हविष पूर्ण श्रद्धेने स्वीकारले आणि अंतर्मनात एक गूढ शांतता उतरली. तिला जाणवलं, माझी प्रार्थना ऐकली गेली आहे. आणि त्या दिवसापासून तिच्या शरीरात आणि मनात एक नवीन चेतना निर्माण झाली. तिच्या अंगातून एक दिव्य तेज प्रगट होऊ लागलं. हे केशरी यांनाही जाणवलं होतं. त्यांच्या घरात आता एक पवित्र ऊर्जा बसली आहे. काळ पुढे पुढे सरकत गेला आणि तो पवित्र क्षण जवळ येऊ लागला. प्रिय भक्तांनो, आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आणि एके दिवशी निसर्गाने स्वतःच वेगळं रूप धारण केलं. आकाशात एक विलक्षण प्रकाश पसरला. वारा मंद पण गोड झाला आणि सर्वत्र एक दिव्य सुगंध दरवळू लागला. त्या क्षणी अंजनी मातेच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. तो साधा बालक नव्हता. त्याच्या जन्माच्या क्षणीच संपूर्ण वातावरण प्रकाशाने उजळलं. जणू सूर्याचा अंश पृथ्वीवर अवतरला होता. त्याच्या अंगावर एक अद्वितीय तेज होतं. डोळ्यात निरागसता होती आणि सामर्थ्य एकत्र दिसत होतं. हा होता भगवान शिवाचा अंशातून जन्मलेला, वायूच्या स्पर्शाने प्राण प्राप्त केलेला, अंजनी मातेच्या भक्तीचं फळ आणि केशरियाच्या पराक्रमाचा वारसा. तो होता हनुमान. त्याचं रूप तर वानरासारखं होतं, पण चेहरा वानरासारखा होता. शरीर अत्यंत चपळ आणि बलवान आणि त्याच्या पाठीमागे एक लांब शेपटी होती, जे त्याच्या शक्तीचं प्रतीक होती. हे रूप असं का? कारण त्याच्या आईला मिळालेल्या शापामुळे तिचं वानर रूप होतं आणि त्याच रूपात त्याने जन्म घेतला. पण त्या रूपामध्ये एक दिव्यता होती, कारण हा जन्म साधा नव्हता, तर देवाच्या संकल्पातून झालेला होता. त्याच्या शेपटीत एक विलक्षण ऊर्जा होती. ती फक्त शरीराचा भाग नव्हती, तर त्याच्या सामर्थ्याचा ती विस्तार होती. भविष्यात हीच शेपटी त्याच्या पराक्रमाची साक्ष देणार होती. त्याच्या जन्माच्या क्षणीच देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. वातावरणात मंगल ध्वनी घुमू लागले. ऋषींनी त्याला आशीर्वाद दिले. अंजनी मातेच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. तिने आपल्या बाळाला जवळ घेतले आणि तिचं हृदय समाधानाने भरून गेलं. केशरी यांनी त्या बालकाकडे पाहिलं आणि त्यांना जाणवलं, हा केवळ माझा पुत्र नाही, हा काहीतरी महान कार्यासाठी जन्माला आलेला आहे. आणि त्या दिवशी नवीन युग सुरू झाला आहे, कारण त्या छोट्या बालकात लपलेलं होतं अपार शक्ती, भक्तीचा महासागर आणि भविष्यातील एका महान कार्याची सुरुवात. तो बालक पुढे जाऊन केवळ राक्षसाचा नाश करणार नव्हता, तर तो भक्ती, निष्ठा आणि समर्पण याला जिवंत ठेवणारं उदाहरण बनणार होता. आणि त्याच्या बाललीलेला त्या तर अजून सुरू व्हायच्याच होत्या. त्यांच्या डोळ्यात आता जग पाहायची उत्सुकता होती. त्याच्या मनात अमर्याद ऊर्जा होती आणि लवकरच ही ऊर्जा संपूर्ण सृष्टीला चकित करून टाकणार होती. त्या तेजस्वी बालकाचा जन्म झाल्यानंतर अंजनी मातेच्या घरात आनंद, समाधान आणि एक दिव्य शांतता नांदू लागली. पण त्या लहानशा शरीरात दडलेली शक्ती किती अपार याची जाणीव अजून कोणालाही नव्हती. तो बालक दिवसेंदिवस वाढू लागला. त्याच्या हालचालीमध्ये एक वेगळं चैतन्य होतं. तो इतर बालकासारखा नव्हता. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. निरागसता होती, सोबत एक अदृश्य सामर्थ्य चमकत होतं. अंजनी माता त्याच्याकडे प्रेमाने पाहत असे, त्याला जवळ घेऊन त्याच्यावर माया करत असे. पण तिच्या मनात कधीकधी एक विचार यायचा, माझं बाळ इतकं वेगळं का वाटतंय? एके सकाळी आकाशात लालसर किरण पसरली होती. सूर्य नुकताच उगवला. त्यावेळी तो छोटासा हनुमान अंगणात खेळत होता. त्याचं लक्ष अचानक आकाशाकडे गेलं. त्याला आकाशात एक तेजस्वी
गोल लालसर वस्तू दिसली. त्याला वाटलं, किती सुंदर फळ आहे हे. तो निरागस होता. त्याला माहीत नव्हतं की तो सूर्य आहे. क्षणाचाही विलंब न करता त्या लहानशा बालकाने आकाशाकडे झेप घेतली. तो इतक्या वेगाने उडू लागला की वारा सुद्धा त्याच्या मागे राहिला. ही साधी उडी नव्हती, ती होती त्याच्या आतल्या दिव्य शक्तीची. पहिली झलक तो आकाशात झेपावत होता. उंच, अधिक उंच, सूर्याच्या जवळ पोहोचू लागला. देवतांनी ते दृश्य पाहिलं आणि ते स्तब्ध झाले. हा बालक कोण, जो सूर्यालाही गाठायला निघाला? त्या क्षणी देवाचा राजा इंद्र चिंतेत पडला. त्याला वाटलं, जर हा बालक सूर्याला घेऊन टाकेल तर सृष्टीचं संतुलन अधिक बिघडेल. क्षणाचाही विचार न करता त्याने आपल्या वज्राचा प्रहार केला. तो वज्र थेट त्या बालकावर आदळला आणि लहानसा हनुमान खाली कोसळला. त्याच्या हनुवटीवर जोरदार आघात झाला. तो बेशुद्ध झाला. हे दृश्य पाहून संपूर्ण सृष्टी थरथरली आणि त्या क्षणी वायुदेव क्रोधित झाले. त्याने आपल्या पुत्राला त्या अवस्थेत पाहिले आणि त्याचा संताप प्रचंड झाला. त्याने लगेच संपूर्ण सृष्टीतील वायू म्हणजेच प्राणवायू थांबवून टाकलं. बघा, त्याच क्षणात पृथ्वीवर श्वास घेणं सुद्धा कठीण झालं. जीवजंतू, मानव, देव सर्वजण तडफडू लागले. सृष्टीत हाकार माजला. देवतांना समजलं, ही चूक झाली आहे. ते सर्व वायुदेवाकडे गेले आणि त्याची समजूत काढू लागले. कृपया शांत व्हा. आम्ही या बालकाला पुन्हा जीवन देतो. देव पुढे आले. त्यांनी त्या बालकाला घ्यायला सुरुवात केली. कोणी त्याला अपार शक्ती दिली, कोणी बुद्धी दिली, कोणी वेग दिला, तर कोणी त्याला अजर अमर तत्वाचा आशीर्वाद दिला. इंद्र देखील पुढे आले. त्यांनी आपल्या चुकीची जाणीव करून घेतली आणि त्याला आशीर्वाद दिला. माझ्या वज्राने तुला इजा केली, पण आता यापुढे कोणतेही शस्त्र तुला इजा करू शकणार नाही. आणि त्या बालकाच्या हनुवटीवर जो आघात झाला होता त्यावरूनच त्याचं नाव पडलं हनुमान, म्हणजेच हनुवटी. हळूहळू तो बालक शुद्धीवर आला. त्याच्या डोळ्यात पुन्हा तेज दिसू लागलं. बालकाच्या डोळ्यात पुन्हा ती चमक आली. वायुदेव शांत झाले. सृष्टीत पुन्हा प्राणवायू प्रवाहित झाला. सर्वत्र शांतता पसरली. अंजनी माता याबाबत धावतच आली. त्याने आपल्या बाळाला मिठीत घेतलं. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पण त्या दिवसानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली. हा साधा बालक नाही, तो एक दिव्य शक्ती आहे, ज्याचा देवासमोरही प्रश्न पडला होता. हनुमानाच्या बालपणातील खोड्या आणि शक्तीचे अनियंत्रित स्वरूप अजून समोर यायचंच होतं. कारण शक्ती जेव्हा मर्यादेविना येते ना, तेव्हा ती संकटास कारणही बनते. आणि याच कारणामुळे त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला, तो त्यांच्या संपूर्ण जीवनाला वेगळं वळण देणारा होता. तो प्रसंग होता शापाचा, जो त्याला स्वतःची शक्ती विसरायला लावणारा होता. पण तोच शाप भविष्यात त्याच्या महान कार्यासाठी कारण ठरणार होता. मित्रांनो, हनुमानाच्या नंतर आणि त्या अद्वितीय प्रसंगानंतर जिथे त्यांनी सूर्यालाच फळ समजलं आणि फळ समजून त्यांनाच गाठण्याचा प्रयत्न केला आणि देवतांनी दिलेल्या वरदानामुळे त्याच्या अंगात अपार शक्ती जागृत झाली होती. पण ते अजूनही एक निरागस बालकच होतं. त्यांना आपल्या शक्तीची मर्यादा, तिचा उपयोग कधी आणि कसा करायचा याची अजिबात जाणीव नव्हती. अंजनी माता त्यांच्यावर अपरंपार प्रेम करत होत्या. त्या त्यांना सतत समजवायच्या, सांभाळायच्या. केसरी देखील त्यांच्याकडे अभिमानाने पाहत, पण मनात एक हलकीशी चिंता असायची. हे बाळ खूपच सामर्थ्यवान आहे, पण याला योग्य दिशा मिळालीच पाहिजे. हनुमान बाबा दिवसेंदिवस मोठे होत होते आणि त्यांच्या खोड्या देखील वाढत होत्या. ते जंगलात फिरायला जात होते. एका झाडावर दुसऱ्या झाडावर उड्या मारत, कधी एखाद्या मोठ्या झाडाची फांदी सहज तोडत, तर कधी प्राण्यासोबत खेळत. त्यांचं मन अगदी स्वच्छ होतं, पण त्याची शक्ती आणि त्याचमुळे शक्तीमुळेच कधी कधी त्यांच्या खोड्या देखील खूप त्रासदायक वाटत होते. एकदा ते ऋषीच्या आश्रमाजवळ गेले. तिथे शांतता होती, पवित्र वातावरण होतं
आणि ऋषी त्या शांत वातावरणात ध्यानात मग्न होती. हनुमानांना त्याचं कुतूहल वाटलं. ते हळूच पुढे गेले आणि ते त्यांच्याशी खोड्या करायला लागले. कधी एखाद्या ऋषीची जटा ओढायचे, तर कधी त्यांच्या समोर बसून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहायचे, तर कधी यज्ञातील वस्तू उचलून खेळायला लागायचे. त्याचा सगळा खेळ वाटत होता, परंतु त्याच्या गोष्टीने ऋषीचं ध्यान मात्र भंग होत होतं. अनेक वेळा ऋषींनी त्याला प्रेमाने समजून सांगितलं, बाळा, तर करू नकोस, हे तपाचे स्थान आहे. पण हनुमान बाबा अजून लहान होते. त्यांच्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. ते पुन्हा पुन्हा तसंच वागायचे. हळूहळू ऋषींना जाणवलं, बालकाच्या अंगात अपार शक्ती आहे आणि जर ही शक्ती नियंत्रणात राहिली नाही तर भविष्यात मात्र ती संकट निर्माण करू शकते. एक दिवस हनुमान पुन्हा त्यांच्या खोड्यामध्ये गुंतले होते. तेव्हा त्या ऋषीने गंभीरपणे त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, त्याचबरोबर एक कठोर निर्णय देखील होता. त्यांनी शांतपणे प्रभावी शब्दात म्हटलं, तू खूप शक्तिशाली आहेस, पण तुला तुझ्या शक्तीची जाणीव नाही आणि म्हणून आम्ही तुला शाप देतो. तू तुझी ही शक्ती कायमची विसरशील. हे ऐकताच वातावरण जड झालं. हनुमान बाबा थोडा वेळ स्तब्ध झाले. त्यांना काही समजलं नाही, पण त्या शब्दांचा प्रभाव त्यांच्या अंतर्मनावर झाला. ऋषी पुढे म्हणाले, तू ही शक्ती पूर्णपणे विसरशील, पण जेव्हा तुला तुझ्या कर्तव्याची आठवण करून दिली जाईल तेव्हा तुझी शक्ती पुन्हा जागृत होईल. हा शाप किंवा शिक्षा नव्हतीच, तर तो एक आशीर्वाद होता, जो योग्य वेळी त्यांना योग्य मार्ग दाखवणार होता. त्या दिवसानंतर हनुमानाच्या स्वभावात बदल झाला. ते शांत झाले, त्यांच्या खोड्या कमी झाल्या. ते एक साध निराकस जीवन जगू लागले. त्यांच्या आतली अपार शक्ती आता सुप्त झाली होती, जणू एखादी ज्वालामुखी शांत झाली होती. अंजनी माता हे सगळं पाहत होत्या. त्यांना जाणवत होतं की काहीतरी बदललं आहे, पण त्यामागचं कारण त्यांना कळलं नव्हतं. केसरी देखील शांतपणे हे निरीक्षण करत होते. पण नियतीने जे ठरवलं होतं ते अचूक घडत होतं. कारण जो शाप एक दिवस वरदान ठरणार होता, तो दिवस येणार होता जेव्हा एक महान व्यक्ती हनुमानांना त्यांच्या शक्तीची आठवण करून देणार होती आणि त्या क्षणापासून संपूर्ण सृष्टी हनुमानाच्या पराक्रमाची साक्ष देणार होती. आणि तो क्षण अजून यायचा होता. आणि त्या क्षणाची सुरुवात होणार होती एका वनवासातून, एका राजकुमाराच्या आगमनातून, एका दिव्य भेटीतून. ते होणार होते भक्तीतून. मित्रांनो, काळ पुढे सरकत होता. हनुमान आता तारुण्याकडे झुकत होते, पण त्यांच्या आत दडलेली अपार शक्ती अजूनही सुप्तच होती. ते साध्या वानरासारखे जीवन जगत होते, विनम्र, शांत आणि निरागस. त्यांना स्वतःबद्दल काहीही विशेष वाटत नव्हतं. जे नियतीने त्यांच्या महान ते एक पडदा टाकला होता, पण सृष्टीच्या पाठीमागे घडणाऱ्या घटना काही वेगळ्याच दिशेने चालल्या होत्या. जोरात श्वास घेणे, अयोध्याचा पराक्रम आणि घनिष्ठ राजकुमार श्रीराम वनवासासाठी आपल्या पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनात आले होते. मित्रांनो, वनवास हा फक्त एक प्रवास नव्हता, तर एका महान कार्याची ती सुरुवात होती. वनात अनेक घटना घडल्या आणि एक दिवस असा आला जेव्हा राक्षसांनी सीतेचे अपहरण केले. त्या क्षणी श्रीरामाचं मन दुःखाने व्याकुळ झालं. ते सीतेच्या शोधात वनात भटकू लागले. त्यांच्या डोळ्यात वेदना होती, पण मनात आशा अजूनही जिवंत होती आणि ते हळूहळू त्यांना त्या व्यक्तीकडे घेऊन जात होती, जो त्यांच्या कार्यात सर्वात मोठा आधार ठरणार होता. आणि त्या काळात हनुमान सुग्रीवाच्या सेवेत होती. सुग्रीव एका वानरराज, जो स्वतःच्या भावामुळे वनात भटकत होता. हनुमान त्याचा विश्वास, बुद्धिमान आणि निष्ठावंत सेवक होता. एक दिवस हनुमानांनी दूरवर तेजस्वी पुरुषांना पाहिलं. त्यांच्या अंगावर साधे वस्त्र होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होतं. हनुमानाच्या मनात कुतूहल जागृत झालं. ते कोण असतील?
ते साध्या वानराच्या रूपात त्यांच्या जवळ गेले, पण त्यांच्या अंतर्मनात काहीतरी वेगळंच घडत होतं. जसजसं ते श्रीरामाच्या जवळ गेले तसतसं त्यांच्या हृदयात एक अज्ञात भाव जागृत झाला. जणू ते कोणाला तरी खूप वर्षापासून ओळखतात. जणू त्यांच्या आत्म्याला आपल्या खऱ्या ठिकाणी पोहोचवल्याची जाणीव झाली. ते नम्रपणे त्यांच्यासमोर उभे राहिले. श्रीरामांनी त्यांच्याकडे पाहिलं. त्या एका नजरेत काहीतरी विलक्षण होतं. त्या नजरेत प्रेम होतं, ओळख होती आणि एक गूढ नातं होतं. हनुमानाच्या अंतर्मनात एक कंपन निर्माण झालं आणि आपोआप शब्द बाहेर पडले, प्रभू आपण कोण? त्या शब्दामध्ये आदर होता, भक्ती होती आणि एक अज्ञात ओढ होती. श्रीराम हसले. त्यांनी शांतपणे आपली ओळख सांगितली. त्या क्षणी हनुमानाच्या अंतर्मनात काहीतरी तुटलं आणि काहीतरी नव्याने झालं. तो होता भक्तीचा जन्म. हनुमानांना जाणवलं, हे कोणी साधे नाहीत, हे माझे सर्वस्व आहेत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी त्या क्षणी श्रीरामाच्या चरणी मस्तक ठेवलं. त्या क्षणी एक साध वानर एक महान भक्त बनला. त्या भेटीने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ज्या शक्तीवर शापामुळे पडदा पडला होता, ती शक्ती आता हळूहळू जागृत होऊ लागली होती. कारण आता त्यांना त्यांचं कर्तव्य सापडलं होतं, रामकार्य. त्या दिवसापासून हनुमानासाठी एकच ध्येय होतं, श्रीरामाची सेवा. त्यांच्या प्रत्येक श्वासात आता राम होता. त्यांच्या प्रत्येक कृतीत समर्पण होतं आणि त्यांच्या भक्तीत बळावर ते अशक्य गोष्टी शक्य करणार होती. तर मित्रांनो, अशी हनुमान जन्माची कथा, जी कथा ऐकल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर असं म्हणतात की हनुमानाची ही कथा ऐकल्याने भूतबाधा, गरिबी, संकटे सर्वांचा नाश होतो. तर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.